थंडीचे दिवस आहेत. चला मग म्हटलं आज मस्त तिळगुळाची चिक्की किंवा वडी करूया. सुरुवातीला मी एक अर्धा किलो तीळ भाजून घ्यायले. एकदाच हे तीळ भाजून घ्यायचं कारण म्हणजे की आपल्याला पाहिजे तेव्हा ह्या वड्या आणि किंवा पाहिजे तेवढ्या करून घेता येतात. मस्त खरपूस रंगावरती तीळ मंद गॅस करून भाजायचे आहेत. तीळ बिलकुल करपू द्यायचे नाहीत. हे पहा, एक 5 ते 7 मिनिटात माझे मस्त खरपूस रंगावरती हे तीळ भाजून झालेले आहेत. याला एका ताटामध्ये मी पसरून ठेवते थंड करण्यासाठी. आणि तीळ छान थंड होते तोपर्यंत गुळाचा पाक करून घेऊया. आता इथे मी गूळ मोजून घ्यायला लागले. 1 वाटी गूळ घेतलेला आहे. एका वेळेस एका वाटीच्या जर तुम्ही केल्या तर मग बिघडत नाही किंवा तुम्हाला करायला पण त्रास होत नाही, कारण पाक जर पुढे गेला तर मग चिक्की करायला आपल्याला त्रास होतो. आता गूळ छान वितळून घ्यायचा आहे. आणि इथे गुळाचा पाक करत असताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, एकदम मंद ठेवायचा आहे. गूळ जर करपला तर पाक व्यवस्थित होत नाही. तर याच्यात 1 चमचा तूप घालून घ्यायचे, जेणेकरून आपला गुळाचा पाक आहे तो एकदम कडक राहत नाही किंवा चिक्की आपली कडक लागत नाही. तर तयारी म्हणून पोळपाटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. पूर्व तयारी केली मग करायला सोपं जातं. आणि पाणी घेतलेलं आहे पाक चेक करण्यासाठी. पाक गुळाला छान फेस यायला की असं मधनं आपण हा पाक चेक करणार आहोत. इथे पाक जो आहे आपल्याला एकदम असा कट करणं तुकडा पडला पाहिजे एवढा कडक करायचा. हे पहा, इथं थोडासा माझा चिकट लागते. असं ह्या स्टेजला जर तुम्ही केलात तर चिकट अशा चिवट होतात तिळाच्या वड्या. त्यामुळे असं 1दा-2दा तुम्ही चेक करून पहा. आणि जेव्हा हातातून तुकडा पडेल गुळाचा तेव्हा मग हे पाक आपला व्यवस्थित झाला आहे असं समजायचं. इथे पाक छान झाला तर तुमच्या वड्या खूप सुंदर होतात. 1-2 वेळेस चेक करायचं आहे. सुरुवातीला पहिल्या वेळेस करताना थोडंसं लक्षात येत नाही, पण एकदा जमल्या की मग छान होतात. इथे पहा, आता मस्त तुकडा झालेला आहे या गुळाचा, म्हणजे आपला पाक हा व्यवस्थित झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि या गुळाच्या पाकामध्ये 1 वाटी तीळ घातलेले आहेत. म्हणजेच 1 वाटी गुळासाठी परफेक्ट 1 वाटी तीळ आहेत. मस्त मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच उशीर न करता लगेचच याला एखाद्या ताटात किंवा असं पोळपाटावर काढून घ्यायचे. पोळपाटावर ह्याच्यासाठी मी घेते कारण पाहिजे तेवढी पातळ लाटून आपल्याला ही वडी करता येते. मस्त लाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता. आणि तुपामुळे एकदम कडकपणा पण येत नाही याला. 1 वाटीसाठी 1 चमचा तूप पोहे खाण्याचा पण घालायचं याच्यात. हे पहा, पाहिजे त्या आकारात तुम्ही ह्या करू शकता. आता याच कढईत मी दुसरी बॅच करत आहे. 1 वाटी परत एकदा गूळ घेतलेला आहे आणि याचा देखील मस्त पाक बनवून घेणार आहे. आणि हे पहा, अगदी झटपट माझ्या वड्या होत आहेत तिळाच्या. आणि इकडे थंड झालेली ही बॅच पहा, मस्त वड्या झालेल्या आहेत ह्या. आणि ह्या खूप दिवस टिकतात. तुम्हाला जर मऊ आवडत असतील तर थोडासा कच्चा पाक ठेवायचा, मग मऊ होतात. पहा, सहज निघतात हाताने. हे दुसरी बॅच पण माझी तयार आहे. खूप मस्त होतात ह्या वड्या आणि खूप दिवस टिकतातही. याच पद्धतीने मी सगळ्या आता तिळाच्या वड्या करून घेणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.